हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे स्नेहाज मॅथ्स अकॅडमीमध्ये. आज आपण बघणार आहोत मेथड ऑफ सॉल्विंग फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. मागील व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं, तर हा त्याच्या पुढचा पार्ट आहे. तो सुरुवात करूया. सो टायटल आहे मेथड ऑफ सॉल्विंग फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. सो याच्यामध्ये आधी पहिल्यांदा आपण व्हॉट इज मीन बाय फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन तर ते बघूया. A differential equation of the form m plus n into dy by dx is equal to 0, where your m and n are either function of x and y or a constant, is called a differential equation of first order and first degree. सो अशा प्रकारचं जे काही डिफरन्शियल इक्वेशन असेल m प्लस n इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0, याला आपण काय म्हणणार आहे, फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्रीचं डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला काय बघायच्यात, डिफरंट मेथड बघायच्यात की ह्या टाईपचे इक्वेशन जर असेल तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं. ओके, सो इट कॅन बी रिटन ॲज एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. सो याच इक्वेशनला जर आपण व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. सो आता याच्यामध्ये आपण जे आहे त्या दोन मेथड बघणार आहोत. तर या ठिकाणी त्या दोन मेथड आहेत. फर्स्ट वन इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड सेकंड वन इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सो सुरुवात करूया पहिल्या मेथडसाठी. सो पहिली मेथड आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो आपल्याकडे कुठलं इक्वेशन आहे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0, म्हणजे हे फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्रीचे इक्वेशन आहे, ज्याला आपण जर रिराईट केलं, सिम्प्लिफाय करून जर ऍडजस्टमेंट केल्या तर एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 मिळेल. म्हणजे सिम्पली या ठिकाणी फक्त डी एक्सने काय केले, मल्टिप्लाय केले. सो हे कॅन्सल होतील सेकंड टर्ममध्ये आणि एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 हे मिळेल. सो ह्या अशा पद्धतीचे इक्वेशन आपल्याकडे असणार आहे. सो इट इज अ इक्वेशन इन विच व्हेरिएबल एक्स अँड वाय आर इझिली सेपरेबल अँड इन द फॉर्म अबव मेन्शन. ओके, सो ह्या टाईपमध्ये काय होतं की तुमचे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म नावामध्येच येतं की व्हेरिएबल जे आहे ते सेपरेट होतात. म्हणजे एक्सच्या टर्म एक्स डी एक्स बरोबर असतील, वायच्या टर्म डी वाय बरोबर असतील. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला ते काय करता येतं, लिहिता येतं. सो याला म्हणतात व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो आपल्याला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन पहिल्यांदा ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आणि देन मग त्याला कसं सॉल्व्ह करायचे ते बघूया आपण. ओके, सो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म याचं जे काय वर्किंग रूल आहेत ते आपण बघणार आहोत. वर्किंग रूल मीन्स की याच्या स्टेप्स काय आहेत, की ह्या फॉर्ममध्ये जर एखादं इक्वेशन असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं, तर त्याच्या स्टेप्स आहेत. तर या दोन स्टेप आहेत. सो पहिली स्टेप आहे स्टेप 1, सेपरेट द टर्म्स इन एक्स अँड वाय अँड असाइन द टर्म्स ऑफ वाय विथ डी वाय अँड द टर्म्स ऑफ एक्स विथ डी एक्स. जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एक्सच्या टर्म ह्या एक्स बरोबर डी एक्स बरोबर लिहायच्या आणि वायच्या टर्म ह्या डी वाय बरोबर लिहायच्या. त्यानंतर सेकंड स्टेप आहे इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स अँड राईट द सोल्युशन. सो आपल्याला काय करायचंय, जे सेपरेट झालेत एक्स आणि वाय त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचंय दोन्ही साईडने आणि इंटिग्रेशन घेतल्यानंतर जे काही आपल्याला मिळेल ते असेल आपलं सोल्युशन. कारण इंटिग्रेशन घेतल्यानंतर डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे होते आपले डीएक्स डीवाय ते निघून जाणार आहेत. कारण इंटिग्रेशन हे नथिंग बट युअर अँटी डेरिव्हेटिव्ह. सो ते कॅन्सल होऊन जाते. म्हणजे ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फक्त काय मिळेल, एक काहीतरी लिनियर फंक्शन मिळेल एक्स आणि वाय मध्ये. तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत, सोल्युशन. आता इथे नॉट पर्टिक्युलर लिनियर म्हणता येईल, पण इथे फंक्शन ऑफ एक्स आणि वाय मिळेल की जे काय असणार आहे ते दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, सो सुरुवात करूया एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. फर्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्व्ह एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे आपल्याला गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता जसं मगाशी आपण पाहिलं की एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0, म्हणजे जे काही फंक्शन आहेत एक्स बरोबर डी वाय बरोबर जे काही फंक्शन असेल ते वायचं असलं पाहिजे, एक्स बरोबर डी एक्स बरोबर जे काही फंक्शन असेल ते एक्सचं असलं पाहिजे. पण जसं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघताय की डी वाय बरोबर कोण आहे, एक्स आहे, आणि वाय बरोबर कोण आहे, डी एक्स आहे. सो इथे आपल्याला काय करावे लागतील, चेंजेस करावे लागतील. सो सोल्युशन बघूया. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याला सिम्प्लिफाय करायचंय. वाय बरोबर वायच्या टर्म आणायच्यात, डी वाय बरोबर वायच्या टर्म आणायच्यात आणि डी एक्स बरोबर एक्सच्या टर्म आणायच्यात. सो जस्ट ही टर्म मायनस आहे, पलीकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. सो एक्स डी वाय इज इक्वल टू वाय डी एक्स. आता या ठिकाणी आपण बघू शकता हा वाय जो याला मल्टिप्लाय येतो इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. आणि सिमिलरली हा एक्स इथे मल्टिप्लाय येतो इथे येऊन काय डिवाइड होईल. सो आपल्याला काय मिळेल, 1/y dy इज इक्वल टू 1/x
dx. सो बघा आता या ठिकाणी ह्या ज्या टर्म आहेत dy बरोबर सगळ्या yच्या टर्म्स आहेत, dx बरोबर पूर्ण xच्या टर्म्स आहेत. सो आपल्याला पहिली स्टेप तर आपली पूर्ण झाली. आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया. नेक्स्ट स्टेप काय आपली इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. सो या दोन्ही साइडचं काय करायचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं, कारण मध्ये इक्वल टू आहे सो ते दोन्ही बाजूला होणार. म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. बघा या ठिकाणी इंटिग्रेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू y आहे आणि या ठिकाणी जे इंटिग्रेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू x आहे. सो आता या ठिकाणी बघा 1/y याचं इंटिग्रेशन काय येईल, आपल्याला नॉर्मली माहिती आहे की 1/x याचं इंटिग्रेशन काय असतं, log x असतं. ठीक आहे. सो इथे एक्सच्या जागी जस्ट कोण आहे, फक्त y आहे, म्हणून इथे काय येईल आपल्याला आन्सर log y इज इक्वल टू अगेन इंटिग्रेशन ऑफ 1/x इज log x अँड प्लस. आता या ठिकाणी log c लिहिण्याचं रिझन हे की या दोन टर्म्स कशामध्ये आल्यात, लॉग मध्ये आल्यात. सो log c लिहिला काय आणि नॉर्मली c लिहिला काही फरक पडत नाही, पण इथे आपण लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करणार आहोत म्हणून या ठिकाणी log c लिहिला आहे. आता नेक्स्ट बघा log of x प्लस log of c. सो आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की log of m प्लस log of n इज इक्वल टू log of m इंटू n. सो हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलाय, त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, log of x इंटू c. आता या ठिकाणी दोन्ही साइडचा लॉग आहे, सो आपण दोन्ही बाजूचा काय घेऊ शकतो, अँटी लॉग. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, y इज इक्वल टू xc विच इज अ रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे जे काय आपल्या एक्झाम्पल मधले हे इक्वेशन होतं डिफरन्शियल इक्वेशन, त्याचं हे काय झालं, सोल्युशन झालं. सो अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. सेकंड एक्झाम्पल, सॉल्व्ह e रेज टू y dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो अगेन आपल्याला एक डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे, ते जे आहे ते नॉर्मल फॉर्म मध्ये दिले, आपल्याला त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, सुरुवात करूया सोल्युशनला. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज e रेज टू y dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा dy बाय dx आहे, सो आपल्याला dx आणि dy सेपरेट करायचे. सो जस्ट हा dx जो याला डिवाइड आहे तो आपण पलीकडे काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. काय येईल आपल्याला मिळेल, e रेज टू y इंटू dy इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू dx. सो आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की dy बाय dx हा जो आहे तो सेपरेटली फक्त y साठी आहे, एक्स स्क्वेअर इंटू dx म्हणजे dx बरोबर x ची टर्म आहे, dy बरोबर y ची टर्म आहे. सो हे दोन्ही काय झाले, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये झाले. सो आता आपण या ठिकाणी याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेशन ऑन बोथ साइड वी गेट. सो दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन e रेज टू y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx. हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y आहे आणि हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे. आपण फॉर्म्युले सेम वापरतोय, फक्त फॉर्म्युलांमध्ये काय होतंय, व्हेरिएबल चेंज होते. सो आपल्याला माहिती इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इज e रेज टू x. सो इथे काय e रेज टू y म्हणून त्याचं इंटिग्रेशन येईल e रेज टू y आणि इथे एक्स स्क्वेअर आहे. सो आपल्याला इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n याचं सोल्युशन माहिती, दॅट इज एक्स रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सो इथे येईल 2 प्लस 1 दॅट इज 3 आणि डिवायडेड बाय 2 प्लस 1 सो 3 आणि प्लस c. सो हे जे काय मिळालं आहे ते आहे आपलं सोल्युशन विच इज अ रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. सो या पद्धतीने आपण दोनच स्टेप फॉलो करतोय. पहिली स्टेप म्हणजे दिलेल्या इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिणे आणि आफ्टर दॅट ते जे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिले त्यांचं इंटिग्रेशन घेणे. इंटिग्रेशन नंतर आपल्याला त्याची काय मिळते, सिम्प्लिफाय केल्यावरती व्हॅल्यूज मिळून जातात. ते झालं आपलं सोल्युशन. आणि हे जे आहे ते जनरल सोल्युशन आहे, कारण या ठिकाणी आपण प्लस सी म्हणतोय, म्हणजे त्या ठिकाणी सी ची कुठलीही पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करत नाहीये. जोपर्यंत आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट नाही करत तोपर्यंत हे जनरल सोल्युशन होईल. जेव्हा आपल्याला सी ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल आणि आपण ती त्याच्यामध्ये टाकू, देन इट इज अ पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, सो आता पुढे बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व dy बाय dx इज इक्वल टू xy मायनस x. सो अगेन सेम डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिक्स फॉर्म मध्ये दिलेला आहे. आपल्याला याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, सोल्युशन गिवन dy बाय dx इज इक्वल टू x इंटू y मायनस x. ओके, सो आता या दोन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की xy मायनस ax या दोघांमध्ये x कॉमन आहे. सो तो x आपण कॉमन बाहेर घेऊ शकतो. सो x इंटू ब्रॅकेट येईल y मायनस a. सो आता या ठिकाणी बघा x इंटू वाय मायनस ए. सो ही पूर्ण y ची टर्म झाली, ही x ची टर्म झाली. सो आपल्याला याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, इथे dx याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि हा जी टर्म आहे y मायनस ए ची जी आपल्याला नको आहे ती काय करावी लागेल, पलीकडे शिफ्ट करावी लागेल, म्हणजेच ती काय होईल, डिवाइड होईल. सो काय मिळेल आपल्याला dy बाय y मायनस ए इज इक्वल टू एक्स इंटू
dx. ठीक आहे. सो या ठिकाणी पूर्ण y आणि dy आहे, या ठिकाणी x dx आहे, म्हणजे ह्या टर्म सेपरेट झालेल्या आहे. सो आपली पहिली स्टेप पूर्ण झाली, दॅट इज की ह्याला आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. नेक्स्ट स्टेप आहे आपली की आपण आता इंटिग्रेशन घेणार आहोत. सो इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. सो इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y मायनस ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x dx. सो आता या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y मायनस ए आहे. सो इन जनरल आपण आता हे एक्सच्या टर्म मध्ये फॉर्म्युलेच आपले पार्ट असतात, त्यामुळे एक्सच्या टर्म मध्येच फॉर्म्युल्यातून आन्सर मिळवायचा, पण लिहिताना फक्त एक्सच्या जागी y लिहायचं आहे आपल्याला. सो बघा 1 अपॉन एक्स याचं जे काही इंटिग्रेशन आहे ते तर लॉग एक्स. ठीक आहे. आणि आपण कंपोजिट फंक्शन साठी पण बघितलेले आहेत इंटिग्रेशन. तर युजली इंटिग्रेशन मध्ये कंपोजिट फंक्शन हे फक्त ax प्लस बी या लिनियर फॉर्म मध्येच असतात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही फॉर्म आपल्याला त्याच्यामध्ये एक्झिस्ट होत नाही, जसं की डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं तसं. तर मग या ठिकाणी बघा y मायनस ए आहे, म्हणजे 1 अपॉन आपण जर x मायनस ए कन्सिडर केला तर त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते लॉग ऑफ x मायनस ए, आणि त्याला डिवायडेड बाय काय येईल आपल्या एक्सचं कोएफिशियंट. तर या ठिकाणी एक्सचं कोएफिशियंट 1च आहे. सो आपल्या या ठिकाणी आन्सर काय येईल लॉग ऑफ y मायनस ए. ठीक आहे. हे झालं आपलं लेफ्ट हँड साईडचं सोल्युशन, आणि राईट हँड साईडचं तर आपण एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युलेने काढणारच आहोत, दॅट इज एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो आन्सर बघूया. सो जसं मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार लॉग ऑफ y मायनस ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. सो हा सी म्हणजेच आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. सो विच इज अ रिक्वायर्ड सोल्युशन और जनरल सोल्युशन. जे काही डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलं होतं त्याचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे जे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुमचे फॉर्म्युले जर व्यवस्थित पाठ असतील तरच तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ नसतील तर एका सर्टन स्टेजला येऊन तुम्ही तिथेच अडकून पडाल, तिथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. सो फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा, तुमचे डेरिव्हेटिव्हचे पण आणि इंटिग्रेशनचे पण, कारण हे दोन्ही तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equal to 6 minus 3x given at x is equal to 0 and y is equal to 0. सो आता इथे आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायला सांगितलं आहे डिफरन्शियल इक्वेशनचं. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज मीन बाय जनरल सोल्युशन अँड व्हॉट इज मीन बाय पर्टिक्युलर सोल्युशन. सो जनरल सोल्युशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुमचे कॉन्स्टंट्स असतात, आर्बिटरी कॉन्स्टंट असतो, जसं की आता इथे वरच्या ह्याच्या जे सोल्युशन आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये प्लस सी केलं आहे आपण, दॅट इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर तो सी जो आहे तो आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे जे सोल्युशन आपण फाइंड आउट केलं ते जनरल सोल्युशन आहे. पण जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जर आपल्याला या सीची काहीतरी व्हॅल्यू मिळाली आणि ती व्हॅल्यू जर आपण त्या सोल्युशनमध्ये सबस्टिट्यूट केली देन इट बिकम्स अ पर्टिक्युलर सोल्युशन. ठीक आहे. सो असंच पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सोल्युशन बघूया आधी याचं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज dy by dx इज इक्वल टू 6 मायनस 3x. सो सिम्पल आहे, याच्यामध्ये y ची टर्म कुठेही नाही, सो हा dx जस्ट हे मल्टिप्लाय करा. सो dy इज इक्वल टू 6 मायनस 3x इंटू dx. सो हे आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये मिळालं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. सो इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 6 मायनस 3x ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि dx. सो आता आपण इंटिग्रेशन मध्ये त्याचे काही रूल्स बघितले होते की जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल आणि त्यांचं एकत्रित इंटिग्रेशन असेल तर आपण काय करू शकतो ते स्प्लिट करू शकतो, म्हणजे सेपरेट घेऊ शकतो. सो बघा इंटिग्रेशन ऑफ 6 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 3x dx. नेक्स्ट अजून एक रूल आपण त्याच्यात बघितलं होतं की जर एखादा कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल तुमच्या इंटिग्रेशनला तर तो तुम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकता. सो दॅट इज इक्वल टू 6 इंटू इंटिग्रेशन ऑफ dx मायनस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ x dx. ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ dy दॅट इज y इज इक्वल टू 6 इंटू इंटिग्रेशन ऑफ dx इज x मायनस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ x इज x स्क्वेअर बाय 2 प्लस c. सो y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 6x मायनस 3x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. याला पण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, विच इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सो हे आपलं जनरल सोल्युशन झालं. आता आपल्याला काय करायचं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं, आणि त्यांनी आपल्याला पॉइंट्स दिले की गिवन ॲट x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0. म्हणजे जनरल सोल्युशन मध्ये x आणि y याची व्हॅल्यू 0 असताना आपल्याला काय करायचं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं. म्हणून काय करणार आपण पुट x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू 0 पुट करा. सो 0 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 0 मायनस 3 इंटू ब्रॅकेट
0 येईल, कारण ते एक्स स्क्वेअर आहे. सो 0 स्क्वेअर इज 0 डिवायडेड बाय 2 प्लस सी. सो हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, सी इज इक्वल टू 0. म्हणजे बघा या ठिकाणी हा जो जनरल सोल्युशनमध्ये मिळालेला सी होता आपल्याला, तो या ठिकाणी त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आणि ती व्हॅल्यू काय आहे तर 0 आहे. मग आता ही जर व्हॅल्यू आपण परत इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल पर्टिक्युलर सोल्युशन. So put c is equal to 0 in equation 1. Therefore y is equal to 6x minus 3x square divided by 2. So which is a required particular solution. So या ठिकाणी आपल्याला particular solution मिळालेलं आहे. Now next example आहे fifth example, that is solve 1 upon y square dx is equal to 1 upon x dy. Okay, so हे आपल्याला differential equation दिलं आहे, त्याला solve करायचे. So solution given differential equation is 1 upon y square dx is equal to 1 upon x dy. So या ठिकाणी बघा dx बरोबर y ची टर्म आहे, dy बरोबर x ची टर्म आहे. सो याला आपण काय करणार आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो त्याच्यासाठी हा x इकडे मल्टिप्लाय करा आणि हा y स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करा. सो आपल्याला मिळेल x dx इज इक्वल टू y स्क्वेअर dy. सो हे दोन्ही आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये मिळाले. नाव स्टेप 1 कंप्लीट झाली आपली. सो आता नेक्स्ट स्टेप कडे वळूया, दॅट इज इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. सो आता दोन्हीकडे आपण इंटिग्रेशन घेतोय. सो इंटिग्रेशन ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dy. सो एक्सचं इंटिग्रेशन येईल x स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू y स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल y क्यूब अपॉन 3 प्लस c. सो विच इज अ रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सो हा एक सिंपल प्रॉब्लेम होता ज्याच्यामध्ये इझिली आपल्याला कन्वर्ट करता आलं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणि आपल्याला इथे या ठिकाणी आन्सर मिळाला आहे. सिम्पली फक्त 2 स्टेप फॉलो करायच्या, त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं नाहीये. पहिली स्टेप आहे की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. दॅट इज की dx बरोबर सगळ्या एक्सच्या टर्म असल्या पाहिजेत आणि dy बरोबर सगळ्या वायच्या टर्म असल्या पाहिजेत. हे झाल्यानंतर ना नेक्स्ट स्टेप आपली आहे की आपण त्याचं इंटिग्रेशन घेतो. सो तुम्हाला प्रॉब्लेम्स कुठे येऊ शकतात, इंटिग्रेशन मध्ये येऊ शकतात. जर वेगळं काही इंटिग्रेशन असेल, जर इझिली सॉल्व्ह नाही करता आलं देन तिथे प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण अजून खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये बाय पार्ट्स वगैरे असं बरंच काही यूज करायचे किंवा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड वगैरे यूज करायचे. ठीक आहे, सो हे छोटे छोटे एक्झाम्पल आपण याच्यासाठी बघतोय कारण आपल्याला पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये जरा समजायला सोपं पडेल. ठीक आहे, सो पुढचं एक्झाम्पल बघूया 6 नंबरचं. सॉल्व dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x x मायनस y प्लस x इंटू e रेस टू मायनस y. सो आता इथे एक्सपोनेन्शियल फंक्शन दिले आणि त्याच्यामध्ये एकत्रित दिलेत x आणि y. सो बघूया आता काय करता येईल. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x मायनस y प्लस x इंटू e रेस टू मायनस y. आता सिम्पली आपल्याला माहिती एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सो त्याच्यामध्ये e रेस टू x मायनस y. सो त्याला स्प्लिट कसं करणार, म्हणजे एक्स वाय ची टर्म सेपरेट कशी येणार. तर या ठिकाणी आपण लॉज ऑफ एक्सपोनंटचा जो काही रूल आहे तो या ठिकाणी वापरणार आहोत. दॅट इज a रेस टू m मायनस n आहे, किंवा आपण त्याला सिम्पली कसं लिहू शकतो, a रेस टू m इंटू a रेस टू n असेल तर त्याला a रेस टू m प्लस n लिहितात. तशा फॉर्म मध्ये आपण याला e रेस टू x मायनस वाय ला कसं लिहू शकतो, e रेस टू x इंटू e रेस टू मायनस वाय. बघा बेस सेम आहे तर पॉवर्सची ऍडिशन होईल, दॅट इज x मायनस वाय. सो हे आपलं याला स्प्लिट केलं आपण फॉर्म्युलाचा यूज करून, याला ऍज इट इज ठेवलं, दॅट इज x इंटू e रेस टू मायनस वाय. आता या दोन्हींमध्ये बघा e रेस टू मायनस वाय जो आहे तो कॉमन आहे, सो तो आपण बाहेर घेऊया. सो e रेस टू मायनस वाय इंटू ब्रॅकेट e रेस टू एक्स प्लस एक्स. सो बघा आता या ठिकाणी एक्सच्या टर्म सेपरेट झाल्यात, वायच्या टर्म सेपरेट झाल्यात. सो जस्ट फक्त dy बाय dxच राहिलाय. सो आता या ठिकाणी dx जो इथे डिवाइड आहे तो पलीकडे मल्टिप्लाय करूया आणि हा जो e रेस टू मायनस वाय इथे मल्टिप्लाय आहे तो इथे काय करूया, डिवाइड करूया. ओके, सो बघा आता dy अपॉन e रेस टू मायनस वाय इज इक्वल टू e रेस टू एक्स प्लस एक्स dx. सो आता अगेन e रेस टू मायनस वाय आहे. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, दॅट इज a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू m. बरोबर. सो पॉझिटिव्ह पॉवर साठी होता. सो ही पॉवर काय होईल, वरती जाऊन निगेटिव्ह ऑफ मायनस वाय दॅट इज प्लस वाय. सो e रेस टू वाय dy इज इक्वल टू e रेस टू एक्स प्लस एक्स dx. आता आपल्याला हे सगळं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये मिळालं आहे. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी गेट. सो इंटिग्रेशन घेऊ, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू वाय dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स प्लस एक्स dx. अगेन e रेस टू वाय याचं इंटिग्रेशन जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू वाय. सो इंटिग्रेशन इज e रेस टू वाय
इज इक्वल टू, या ठिकाणी दोन फंक्शनचे ॲडिशन आहे, सो ते इंटिग्रेशन सेपरेट होईल. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x dx. सो e raised to x चं इंटिग्रेशन येईल e raised to x, एक्सचं इंटिग्रेशन येईल x²/2 आणि प्लस c. सो आपल्याला हे जे काय मिळालं फायनली e raised to y इज इक्वल टू e raised to x प्लस x²/2 प्लस c, विच इज अवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सो या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. सिंपल होता, जास्त काही नव्हतं, फक्त पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटलं थोडंसं की नाही होऊ शकत, पण स्टील आपल्याला काय करावे लागतात, ज्या काही नोन रिझल्ट्स आहेत ते सगळे अप्लाय करावे लागतात आणि त्याला कुठेतरी कसं तरी कन्वर्ट करता येते का व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये, हे आपल्याला ट्राय करायचं असतं. ठीक आहे, सो ती मेन स्टेप असते. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया आता. सॉल्व x इंटू कॉस स्क्वेअर वाय dx इज इक्वल टू y इंटू कॉस स्क्वेअर एक्स dy. सो आता दिलेला प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये अगेन परत थोडासा चेंजेस आहे. एक्स वायच्या टर्म एकत्र दिसतात, बघूया सेपरेट कसं करायचं. सोल्युशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज x इंटू कॉस स्क्वेअर वाय dx इज इक्वल टू y इंटू कॉस स्क्वेअर एक्स dy. सो आता ही जी टर्म आहे ती यांच्या बरोबर नकोय, ही जी टर्म आहे ती ही dy बरोबर नकोय. सो काय करा, ही टर्म इकडे डिवाइड करा आणि ही टर्म इथे डिवाइड करा. सो काय येईल, x अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू y अपॉन कॉस स्क्वेअर वाय dy. सो ते या ठिकाणी तर हे सेपरेट झाले, बट आपल्याला एक रिझल्ट माहिती, दॅट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, कारण 1 अपॉन कॉस एक्स इज सेक एक्स ना, सो स्क्वेअरसाठी अप्लाय केला तो रिझल्ट. सो एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू y इंटू सेक स्क्वेअर वाय dy. सो आता हे जरा थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये दिसतं. आता आपल्याला याचं काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. सो आता या ठिकाणी बघा इंटिग्रेशन घेतोय आपण, एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ y इंटू सेक्स स्क्वेअर वाय dy. सो त्या ठिकाणी बघा एक्स हे लिनियर फंक्शन आहे, सेक एक्स जे आहे ते तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे आणि त्यांचं काय घेतोय आपण, इंटिग्रेशन घेतोय. सो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, हे जे काय आपण शिकलेलो आहोत आधी ते या ठिकाणी यूज करायचंय. सो त्याच्यासाठीच आपला जो रूल होता तो होता LIATE रूल. ठीक आहे, सो L स्टँड्स फॉर युअर लॉगॅरिथमिक, I स्टँड फॉर इनवर्स फंक्शन, A फॉर अल्जेब्राइक फंक्शन, T फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि E इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो इथे अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे एक्स आहे, जे आपलं अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शन मीन्स व्हॉट, की तुमच्या एक व्हेरिएबल जे आहे त्याच्या पॉवर्स, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वॉट एव्हर, सो जे ते काय असेल ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल. आणि नेक्स्ट आहे आपलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहेत. सो बघा ए आधी आहे, सो फर्स्ट जे असणार आहे आपलं, जे काय आपण फर्स्ट सेकंड कन्सिडर करतो बाय पार्ट्समध्ये, त्यातलं फर्स्ट जे असणार आहे ते आपलं एक्स असणार आहे आणि सेकंड जे असणार आहे ते सेक्स स्क्वेअर असणार आहे ह्या पार्टसाठी. सिमिलरली इथे वाय हे फर्स्ट असणार आहे फंक्शन आणि सेकंड हे सेक्स स्क्वेअर वाय हे सेकंड फंक्शन असणार आहे. आता तो जो रूल होता तो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. वी हॅव इंटिग्रेशन u इंटू व्ही dx इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही dx मायनस इंटिग्रेशन ऑफ du बाय dx इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही dx आणि या होल ब्रॅकेटचं परत dx आहे. सो हा फॉर्म्युला तुम्हा सर्वांना लक्षात असणार आहे. सो आता तो आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा. सो आता या ठिकाणी तो दोन ठिकाणी अप्लाय होणार आहे, म्हणजे या ठिकाणी पण होणार आहे आणि या ठिकाणी पण. ठीक आहे, सो बघूया. सो बघा, एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय dx ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स dx आणि ह्या होलचं परत काय dx आहे. ठीक आहे, ही झाली आपली फर्स्ट साइड, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स होता. आता सेकंड आहे y इंटू सेक्स स्क्वेअर वाय. सो इज इक्वल टू y इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर वाय dy मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय dy ऑफ y. सो इथे y चे डेरिव्हेटिव्ह येईल आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर वाय dy आणि ह्या होल ब्रॅकेटचं परत काय इंटिग्रेशन, सो हिअर dy. सो आता सिम्प्लिफाय करूया टर्म. सो इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स दॅट इज tan x. ओके, त्यानंतर मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय dx ऑफ x. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू x 1 इंटू अगेन सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येईल tan x आणि dx इज इक्वल टू y इंटू अगेन सेक्स स्क्वेअर वायचं इंटिग्रेशन येईल विथ रिस्पेक्ट टू y दॅट इज tan y मायनस या ठिकाणी yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dy दॅट इज 1 इंटू सेक्स स्क्वेअर वाय dy याचं इंटिग्रेशन अगेन येईल tan y
आणि नंतरनं dy. आता सिम्पली x tan x, आता आपल्याला कोणाचं इंटिग्रेशन फाइंड करायचं, इंटिग्रेशन ऑफ tan x आणि इथे इंटिग्रेशन ऑफ tan y. सो आपल्याला माहिती tan x चं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ sec x. सो इथे tan x चं इंटिग्रेशन येईल मायनस लॉग ऑफ sec x इज इक्वल टू y tan y मायनस, आता इथे विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे काय येईल ते लॉग ऑफ sec y प्लस c. सो हे जे काय आहे ते आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन झालं. सो सिम्पल दिसताना प्रॉब्लेम मोठा वाटला थोडासा, बट हा तुम्ही बाय पार्ट्स यूज करून सॉल्व्ह केला त्यामुळे हा इझिली टॅकल झाला. सो अशाच टाईपचे सगळे प्रॉब्लेम असणार आहेत. सेम स्टेप्स फॉलो करायच्यात. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि सेकंड स्टेप तुम्हाला त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. सो एवढ्या 2 स्टेप आहेत इम्पॉर्टंट आणि या 2 स्टेपमध्येच आपल्याला आन्सर काढायचं. आता नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघूया. सॉल्व y प्लस एक्स स्क्वेअर वाय dy बाय dx मायनस 3x प्लस xy स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो हा आपल्याला अगेन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज y प्लस एक्स स्क्वेअर वाय dy बाय dx मायनस ब्रॅकेटमध्ये 3x प्लस xy स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो हे आधी डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेतलं. या ठिकाणी बघा ही टर्म जी मायनस आहे या ठिकाणी ती पलीकडे गेली तर प्लस होऊन जाईल. सो दॅट इज 3x प्लस xy स्क्वेअर. ह्या दोघांमध्ये जर ऑब्झर्व केलं तर एक्स एक्स दोन्हीकडे कॉमन आहे. सो या ठिकाणी एक्स कॉमन निघेल. सिमिलरली या ठिकाणी बघा वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय जो आहे याच्यामध्ये वाय कॉमन आहे दोन्हीकडे, सो तो वाय कॉमन निघेल. सो ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 3x प्लस xy स्क्वेअर. आणि मग नेक्स्ट स्टेपला आपण ह्याच्यातनं एक्स कॉमन काढले, दॅट इज एक्स इंटू ब्रॅकेट 3 प्लस वाय स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो आपल्याला काय मिळालं, देअरफॉर y अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. बघा या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म नको आहे कारण इथे वायच्या टर्म आहेत, शिवाय हा dx पण नको आहे आपल्याला, तो पलीकडे शिफ्ट करायचा. सो इथे डिवाइड आहे, पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ही टर्म इथे मल्टिप्लाय आहे सो ती डिवाइड होईल. सिमिलरली इथे वायची टर्म नको आहे सो ती पण इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. सो हे जे काय आहे ते आपल्याला काय मिळालं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मधलं डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला याला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. सो इंटिग्रेशन ऑफ y अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. सो आता या ठिकाणी बघा याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, पण आपल्याला बघा y अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअर आहे. सो याचं इंटिग्रेशन कसं काढणार, कारण आपल्याला इंटिग्रेशन मध्ये बाय पार्ट फक्त आपण 2 फंक्शनच्या प्रोडक्टसाठी यूज करतो. आपल्याकडे जर कोशंट असेल 2 फंक्शन तर त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला नाहीये, पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो आपण पाहिला होता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडमध्ये, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन असेल आणि एफ ऑफ एक्स जो आहे डिवाइड झालेला त्याचंच डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल, अशा फॉर्ममध्ये जर इंटिग्रेशन असेल तर त्याचा आन्सर असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. सो या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ y अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी जर 3 प्लस वाय स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते काय येईल, 3 कॉन्स्टंट आहे सो त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल, प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2y आणि या ठिकाणी त्यातला y आहे म्हणजे फक्त कोणाची कमी राहिली तर 2 ची कमी राहिली, म्हणून आपण या ठिकाणी तो 2 काय करणार आहोत, ऍडजस्ट करणार आहोत. तर तो काय येईल बघा 1/2 आणि ते इंटिग्रेशन ऑफ 2y अपॉन 3 प्लस वाय स्क्वेअर dy. सो आपण 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केले, ठीक आहे, कारण आपण इक्वेशन चेंज नाही करू शकत आहे, सो मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. इज इक्वल टू सिमिलरली इथे पण तसंच होणार आहे कारण 1 प्लस एक्स स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते येईल 2x. सो इथे फक्त x आहे म्हणून 2 ऍडजस्ट केला आपण, दॅट इज 1/2 इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. सो आता या ठिकाणी हे जे काही इंटिग्रेशन आहे ते या फॉर्ममध्ये दिसते बघा. हा एफ ऑफ एक्स आहे, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. सिमिलरली हे एफ ऑफ वाय त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ वाय. सिमिलरली हे आता ह्याला दुसरं नाव देऊ जी ऑफ एक्स आणि हे त्याचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. सो त्या फॉर्ममध्ये आले म्हणून आन्सर येतं हाफ इंटू लॉग ऑफ 3 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस हाफ इंटू लॉग सी. आता अगेन हाफ इंटू लॉग सी लिहिण्याचं रिझन हे की आपल्याला तो कॉमन काढायचा आहे कुठेतरी. हाफ इंटू लॉग सी अगेन हा कॉन्स्टंट आहे, सो आपण आपल्या ह्याच्यानुसार कॉन्स्टंटला रिअरेंज करू शकतो किंवा त्या पद्धतीने लिहू शकतो. सो इथे हाफ इंटू लॉग सी लिहिण्याचं रिझन हे की मला हा हाफ जो आहे तो सगळ्यांमधून काढायचा आहे. जर मी नुसतं लॉग सी लिहिला असतं तर मग त्याला तो हाफ काय झाला असता, डिवाइड झाला असता, किंवा मला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं मग 2 लॉग सी झालं.
अगेन तो कॉन्स्टंट झाला असता, बट स्टील मला तो नव्हतं करायचं म्हणून हाफने मल्टिप्लाय केलं. सो आता बघा या सगळ्यांमधून हाफ कॉमन आहे. सो मी 2ने सगळीकडे डिव्हाइड केलं तर काय येईल, लॉग ऑफ 3 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस लॉग सी. आता आपण काय करूया, नेक्स्ट ही टर्म इकडे शिफ्ट करूया, फक्त लॉग सी ठेवूया. सो लॉग ऑफ 3 प्लस वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. सो या ठिकाणी बघा हे जे आहे ते ह्या फॉर्म्युल्यासारखं दिसतंय, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन, सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन एन. सो हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. हे सगळे फॉर्म्युले आपण लॉगॅरिथम चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत, लॉगच्या प्रॉपर्टीज आहेत या. सो या ठिकाणी येईल लॉग ऑफ 3 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. सो आता दोन्ही साईडचा लॉग आहे, सो दोन्ही साईडचा अँटीलॉग घेऊन टाका, तर काय येईल 3 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी. सो विच इज अ रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. सो तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये जे काही आपण शिकलेलं आहोत, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, परत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन वगैरे, सो जे काही शिकलेलं आहोत आपण ते सगळे या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचे. ठीक आहे. सो एक लास्ट एक्झाम्पल राहिले तेवढं बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे सॉल्व्ह cos x into cos y dy minus sin x into sin y dy is equal to 0. Solution, given differential equation is cos x cos y dx minus sin x sin y dy is equal to 0. सो बघा या ठिकाणी ही मायनसची टर्म आहे, पलीकडे नेऊया आपण. ह्या पलीकडे नेण्याचं रिझन हेच की आपल्याला ऍडजस्टमेंट करायची असते, म्हणजे इक्वल टूच्या एका बाजूला एक्स डीएक्स आणि एक्सच्या टर्म आणि एका बाजूला डीवाय आणि वायच्या टर्म, म्हणून याला आपण शिफ्ट केलं. सो ते येईल साइन एक्स इंटू साइन वाय डीवाय. आता बघा इथे कॉस एक्स डीएक्स आहे, म्हणजे इथे कॉस वाय नको आहे, इथे साइन वाय डीवाय आहे, सो साइन एक्स नको आहे. सो याला डिवाइड करा आणि याला इकडे डिवाइड करा. सो काय मिळेल, कॉस एक्स अपॉन साइन एक्स डीएक्स इज इक्वल टू साइन वाय अपॉन कॉस वाय डीवाय. बट वी नो दॅट कॉस ऑफ एक्स अपॉन साइन एक्स दॅट इज कॉट एक्स इज इक्वल टू आपल्याला साइन वाय अपॉन कॉस वाय इज टॅन वाय. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे आपला ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा, की साइन एक्स अपॉन कॉस एक्स असेल तर तो टॅन एक्स असतो आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स असेल तर तो कॉट एक्स असतो. सो त्या पद्धतीने हे रिड्यूस झालं. आता हे दोन्ही आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये मिळाले. सो आता नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. सो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन वाय dy. सो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज लॉग ऑफ साइन एक्स इज इक्वल टू टॅन वायचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ सेक वाय प्लस लॉग सी. सो अशा पद्धतीने आपल्याला याचे इंटिग्रेशन मिळाले. आता ही टर्म अगेन परत लॉग सी लिहिल्याचं कारण या दोन्ही टर्म. सो अशा पद्धतीने आपण मेथड ऑफ सॉल्विंग फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यातली जी पहिली मेथड होती दॅट इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, ही बघितलेली आहे. याच्यामध्ये आपण प्रॉपरली 2 स्टेप फॉलो केलेल्या आहेत. तर फर्स्ट स्टेप जी होती ती होती आपली व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, म्हणजेच की dy बाय dx हे जे काय आहे त्याला अशा प्रकारे स्प्लिट करा तुम्ही की dx बरोबर सगळं एक्सच्या व्हॅल्यूज असतील, म्हणजे एक्सचे फंक्शन असेल, आणि dy बरोबर वायचे फंक्शन असतील. आणि नंतर ना मग सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो की व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये मिळालं की त्याचं इंटिग्रेशन घेतो. ठीक आहे. सो या 2 स्टेप फॉलो करूनच आपण काय मिळवलेले आहेत, आन्सर्स मिळवलेले आहेत. सो अशा पद्धतीने हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. डिपेंड अपॉन तुमच्या डिफिकल्टी लेवलवरती ते प्रॉब्लेम वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करता येतील. याच्यासाठी इम्पॉर्टंट असणारे तुमचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज, तुमचे लॉगॅरिथम्सचे फॉर्म्युलेज. ठीक आहे. सो हे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी यूज होणार आहेत. शिवाय इंटिग्रेशनच्या आपण 3 मेन मेथड्स बघितल्या होत्या, दॅट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. सो या 3 मेथड पण तुम्हाला येणं जरुरी आहे, कारण जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये त्याची गरज पडली तर ते आपल्याला तिथे अप्लाय करावे लागतील. ठीक आहे. सो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायलाही विसरू नका. शिवाय जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.